नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला उपवासाचे पोटॅटो नगेट्स दाखवणार आहे. आपण प्रथम नगेट्सला लागणारी चटणी करून घेऊया. हे मी 4 चमचे मोठे दही घेतलेलं आहे. त्या दह्यात अर्धा चमचा मीठ घालूया आणि 1 चमचा मिरचीची पूड घालूया आणि 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. हे बघा किती सोप्या पद्धतीने केलेली आहे ही चटणी. लागायला पण छान लागते आणि महाशिवरात्री किंवा तुमच्या उपवासाच्या वेळेस अशी चटणी जरूर करून बघा. आता मी हे जवळजवळ 400 ग्रॅमचे बटाटे आहेत ते घेतलेले आहेत. तुम्हाला किती पाहिजे तेवढे घ्या. हे आपण बटाटे कट करून घेऊया आणि त्याचे बारीक तुकडे करून घेऊया, कारण आपल्याला हा बटाटा शिजवायचा आहे. आता मी हे पॅनमध्ये पाणी उकळत ठेवलं आहे. त्याच्यात या बटाट्याच्या फोडी घालून घेऊया. या शिजवून घेऊया, कारण आपल्याला नेहमी साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, तर हा पण एक नवीन प्रकार करून बघा. आता हे उकळून घेऊया. आता बटाटे घालून घेतलेले आहे, तर त्याच्यात आपण जरा मीठ घालून घेऊया. आता हे आपले बटाटे शिजले आहेत, तर आपण या गाळणीमध्ये गाळून घेऊ. त्यातलं सगळं पाणी काढून टाकूया. आणि जरा थोडे थंड झाले की मग आपण करायला घेऊया. आता आपण हा बटाटा मॅश करून घेऊया. चांगला एकदम बारीक झाला पाहिजे. आता हे बटाटे बघा किती मऊ झाले आहे. तर आधी प्रथम आपण त्याच्यात 1 चमचा मीठ घालून घेऊया. नंतर एक अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे मिरचीचं, ते घालून घेऊया. या मी 3 मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे, हे ठेचूनच घेतलेले आहे, त्या आपण घालूया. आणि आता थोडी कोथिंबीर घालूया. आता आपण उपवासाला करत असल्यामुळे ह्याच्यात अरारोटची पावडर घालायची, कारण अरारोट हा उपवासाला चालतो. तर ही मी मोठे 3 चमचे घालून घेत आहे, मी भरून घालते आहे. आता आपण 1 चमचा साधारण तेल घालून घेऊया. म्हणजे हे आपल्याला वळायला सुद्धा चांगलं जाईल, असा हा गोळा करून घेऊया. आता याला आपण एक नगेट्सचा आकार देऊया. आता हे दुसरं घेऊया. त्याला सुद्धा असा आकार द्यायचा, पाठून पुढून चपट करायचं.
आता हे सगळे नगेट्स आपण असे करून घेऊया. आता आपले हे नगेट्स तयार झालेले आहे. आता आपण तळून घेऊया. आधी एक घालून बघूया. तेल तापले की तापलंय. आता आपण हे नगेट्स तळून घेऊया. आता हे असे सर्व बाजूनी तळून घ्यायचे. चांगले गोल्डन रंगावरती आले की तळून घ्यायचे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन क्लिक करा. आता हे बघा आपले किती छान कलर आलाय बघा. आणि हे उपवासाला चालतात. हे आपण काढून घेऊया. आणि आता आणखीन घालून घेऊया. आता हे आपले नगेट्स तयार झाले. हे बघा. आणि आतून असे मऊ, वजून खुसखुशीत, आतून मऊ. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. आता ही आपली उपवासाची डिश तयार झालेली आहे. धन्यवाद.